नमस्कार, माय फेवरेट किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत तोंडलीची भाजी. त्यासाठी आपण 1 पाव तोंडली घेतलेली आहे. तोंडली स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला तोंडलीला कट करून घ्यायचं आहे. प्रथम आपण तोंडलीचे दोन्ही टोकं काढून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला तोंडलीचे काप करून घ्यायचे आहे. त्यासाठी आपण तोंडली अशा प्रकारे 4 भागात कट करू शकतो किंवा बारीक बारीक असे आपण 8 भागसुद्धा करू शकतो. अशा प्रकारे मी एका तोंडलीचे 8 भाग करून संपूर्ण तोंडली कट करून घेतलेली आहे. आपली तोंडली कट करून झालेली आहे. आपण लगेच सुरुवात करणार आहोत. तर प्रथम कढईमध्ये आपण 1 चमचा तेल ॲड करायचं आहे आणि तेल गरम झाले की लगेच आपण तोंडली परतवून घ्यायची आहे. तोंडली परतवल्याने भाजीची चवसुद्धा खूप छान वाढते आणि तोंडलीची भाजी लवकर शिजल्या जाते. तर आता तोंडली आपण 2 मिनिट परतवून घेतलेली आहे. त्याच कढईमध्ये आपल्याला पुन्हा 2 चमचे तेल ॲड करून भाजी करायची आहे. तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे ॲड करायचे आहे. जिरे आणि मोहरी छान फुलले की आपण 1 मोठा कांदा ॲड करूया आणि व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. सोबतच त्यामध्ये आपण 2 हिरव्या मिरच्या उभ्या कट करून ॲड केलेल्या आहे. कांदा हलकासा गुलाबी रंगापर्यंत आला की आपण त्यामध्ये आलं लसूण पेस्ट ॲड करूया आणि मसाल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत मसाले तेलामध्ये परतवून घ्यायचे आहे. त्यानंतर सुके मसाले, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धने पावडर आणि 1 चमचा लाल तिखट. सर्व सुके मसाले आपण व्यवस्थित तेलामध्ये परतवून घेऊ आणि पाव चमचा आपल्याला हळद ॲड करायची आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मसाले झालेले आहेत. आपण परतवलेली तोंडली ॲड करूया आणि मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. तोंडली व्यवस्थित मसाल्यामध्ये झालेली आहे. आता आपण झाकण ठेवून 2 मिनिटे शिजू द्यायचे आहे. झाकणावर पाणी ठेवायचे आहे आणि 2 मिनिटानंतर पुन्हा चेक करायचे आहे. त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पुन्हा आपण झाकण ठेवणार आहोत. दोन मिनिट शिजू द्यायचं आहे. व्यवस्थित तोंडली परतवून घ्यायची आहे. आणि झाकणावर जे गरम पाणी आहे ते आपण भाजीमध्ये ॲड करणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला जास्त पातळ भाजी करायची नाही. एवढे पाणी आपण तोंडली शिजण्यासाठी ॲड केलेले आहे. 10 मिनिट झाकण ठेवून अगदी कमी गॅसवर भाजी शिजून घेऊया.
10 मिनिट झालेले आहे. आपण बघू शकता ग्रेव्ही खूप छान बनलेली आहे आणि आपली भाजीसुद्धा मस्त शिजलेली आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेवटी आपण कोथिंबीर ॲड करून भाजी सर्व करण्यासाठी प्लेटमध्ये काढून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.